जगदंबा. भानाजी. मोरपंत महाराज, जावळी जिंकल्यानंतर आम्ही भोरप्या डोंगरावर प्रतापगड उभवायला सांगितला होता. त्याचं काम कुठवर आलं? पूर्ण झालंय. आपलं पाऊल लागायचा अवकाश आहे. ठरलं तर मग या युद्धाची समरभूमी किल्ले प्रतापगड. हमारे जासूस खबर लाए हैं कि शिवा जवाली के जंगल में छिपने वाला है. वहां उसने प्रतापगढ़ नाम का किला बनाया है. अफसोस हम उसे वहां पकड़ नहीं सकते. अब हम वाई जाएंगे और उसके बाहर निकलने का रास्ता रोक देंगे हम. शिवा. स्वारींना प्रतापगडावर जावंच लागेल का? दुसरा कुठलाही मार्ग आता आम्हाला दिसत नाहीये. तुम्हाला या अवस्थेत सोडून आमचं पाऊल निघत नाहीये सई. पण जावं लागेल असंच ना? माझी काहीही तक्रार नाही. माझ्यापेक्षा स्वराज्य कधीही महत्वाचं आहे स्वारी. या अवस्थेतही तुला स्वराज्य महत्वाचं वाटतंय हे पाहून कौतुक वाटतं आम्हाला तुझं सई. आपलं लगीन झालं तेव्हा आपण दोघेही लहान होतो, पण तेव्हाही मी हे ओळखलं होतं की या माणसाची स्वप्न खूप वेगळी आणि मोठी आहेत. मग मी ठरवलं तुमच्या वाटेतला अडथळा न होता त्याच वाटेवर तुमची सावली बनून जगायचं. पण नियतीला ते मान्य नसावं आणि म्हणूनच मला अर्थ्या डावातून. असं का बोलतेस तू सई? तुम्हाला वाईट वाटत असलं तरी मला जाणवतंय की या समईतलं तेल संपत आलंय आणि वाद चढू लागले.